निवीच्या स्कूलमध्ये डान्स होते म्हणून आम्ही 5:30 वाजताच उठलो होतो तिची तयारी करायला. तिची तयारी वगैरे झाल्यानंतर मी थोडासा मेकअप केला तिला. त्याच्यात जस्ट कॉम्पॅक्ट आणि हायलायटर आणि जस्ट ब्लशर लावलं तिला आणि टिकली बस. आणि हेअर पण तिचे काही सिम्पलच बांधायचे होते, एवढे काय असं हे करायची नव्हती हेअरस्टाईल. त्याच्यामुळे तिचे आता तिच्या कानात सुद्धा ते दुखत होतं. तिने झुमके घातले होते, तिचे डोळे पूर्ण बघा पाण्याने भरले आहेत. सध्या ते काढून टाकलं तिने ते. आणि नंतर फोटोशूट तिचा करत होतो. तर ती आता हे नथ घालते, पण ती तिला नाकामध्ये गुदगुला करत होत्या, त्याच्यामध्ये नाकसुद्धा लाल झालं. तर तिने त्या काढली आता. आणि आता तिने फोटो स्टार्ट केले काढायला. बघू शकता तिच्या पोज वगैरे तिनेच दिलेल्या छान छान अशा. आजकाल कोणाला मुलांना सांगायची गरज नसते, त्यांना बरोबर ते सगळं बघून करतात. फोटो वगैरे काढायला शिकतात ती लोक, पोज द्यायला. बघा किती छान तिचे फोटो आले. सिंपल असा तिचा लुक आहे, खूप छानच अशी दिसते ती. आणि ती मला सांगत होती गाईज आज एक्झिबिशनचा सेकंड डे आहे. सो मी आता निघालीच आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे पोचल्यावरती दाखवते तिथे किती रश वगैरे आहे आणि आजूबाजूचे थोडेसे स्टॉलही तुम्हाला दाखवते. सो तुम्हालाही समजेल की तिथे काय आणि कसे स्टॉल आहेत, कोणते स्टॉल आहेत ते. सो ट्रेनमध्ये बघू शकता अजिबात गर्दी नव्हती. चढायला सुद्धा मला खूप बरं वाटत होतं विंडो सीटला बसून जरा. आणि असा प्रवास कधीतरीच मिळत असतो. बघू शकता ट्रेन छान अशी खाली होती. तिथे पोचल्यावरती बघते तर ही अशी गर्दी होती. आपल्या स्टॉलवरती सुद्धा, आजूबाजूच्या स्टॉलवरती सुद्धा खूप छान असं तुम्ही बघू शकता. इथे सगळं असं इथे शूट पण चालू होतं, कारण दिवाळीचं एक्झिबिशन येतात त्याच्यासाठी ते शूट करतात वगैरे, पब्लिसिटीसाठी वगैरे चालू असतं सगळं. हे बघू शकता. आता मी निघाली आहे. आम्हाला घ्यायला मनोज आला होता. सो आता तो मला पार्लस सोडणार आहे, मग मी तिथून ट्रेनने ट्रॅव्हल करणार. उद्याची तुम्हाला नवीन अपडेट मी देईनच. हा श्लोकचा बुगू त्याला विचारलं की हा आपण बोलतो, कधी कधी नाही आपण बोलतो. चला मी आता निघत आहे. हा बघा मनोज, या पूर्वा, थँक्यू. तर मी डोअरला उभी राहिली होती. सो बघू शकता तुम्ही. आता इथे मी आता मुलुंडला पोहोचतच आहे. सो इथे पाऊस पण पडूनच गेला होता, सगळं ओलं झालं होतं इथे. आणि ट्रेनला आत्ता जाताना सुद्धा मला गर्दी नाही भेटली घरी. सो मी निवांत अशी उभी होती, छान अशी थोडीसा व्हिडिओ काढला. रात्रीचं क्लायमेट बघू शकता किती छान वाटतं आपलं ट्रेनमधून. आता स्टेशन येत आहे, तर मी तुम्हाला दाखवते. चढायला सुद्धा गर्दी नव्हती आज, शांतता होती आज जरा सगळीकडे.